नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आज आपण करणार आहोत बटाटा भजी। अगदी बाहेर जसे गाडीवर भेटतात ना त्याच पद्धतीने कुरकुरीत क्रिस्पी असे हे बटाटे भजी आहेत। तर ते करण्यासाठी आपल्याला एक मोठ्या आकाराचा बटाटा सोलून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर आपल्याला स्लायसरच्या मदतीने असे अगदी पातळ काप करून घ्यायचे आहेत। असे काप केल्यानंतर त्याला आपल्याला पाण्यातच ठेवायचं आहे आणि त्यातलं स्टार्च गेल्यानंतर एका सुक्या कपड्याने त्याला आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे। जर बटाट्याला थोडंही पाणी असेल तर बॅटरमध्ये डीप केल्यानंतर जे बॅटर आहे ते अगदी पातळ होण्याचे चान्सेस असतात। आता आपल्याला बेसनाचं बॅटर तयार करायचं आहे आणि त्यासाठी 1.5 वाटी मी अगदी बारीक असं बेसन घेतलं आहे। त्यानंतर चिमूटभर हळद आणि 1 टीस्पूनभर ओवा ऍक्टिव्हेट करून ह्यात ऍड केला आहे। चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर पाऊण वाटी आपल्याला पाणी लागणार आहे आणि थोड्या थोड्या पाण्यामध्येच आपल्याला बेसनामधल्या जेवढ्या गाठी आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी सळसळीत आणि थोडंसं कन्सिस्टन्सी रनी असलेलं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपण जेवढं ढवळत राहू तेवढं त्याला मस्त असे बबल्स येतील आणि ते फ्लफी होईल। आता जेव्हा आपलं बॅटर रेडी होतं त्यानंतरच जेव्हा आपण भजी तळायला घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला अगदी चिमूटभर ह्यात बेकिंग सोडा वापरायचा आहे आणि नंतर पुन्हा 1-2 मिनिटांसाठी आपल्याला ते हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला एक बटाटा ह्यात डीप केल्यानंतर अगदी मीडियम टू लो फ्लेमवर हे बटाटे भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत। बटाटा भजी तळताना तेलाचं जे टेम्परेचर आहे ते अगदी परफेक्ट असलं पाहिजे। जास्तही हाय फ्लेमवर हे बटाटे भजी आपल्याला तळायचे नाहीयेत, तर आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर हे बटाटे भजी दोन्ही बाजूने गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त असे टम्म फुगलेले हे बटाटे भजी खायला तेवढेच क्रिस्पी लागणार आहे। आता ह्यात तुम्ही पाहिजे असेल तर ऑरेगनो नाहीतर लाल मसालाही ऍड करू शकता। काही ठिकाणी इथे कोथिंबीरही ऍड केली जाते किंवा चिली फ्लेक्सही वापरतात। अशाच पद्धतीने हे सगळे बटाटे भजी आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत। असे मस्त पटकन होणारे आणि अगदी पावसाच्या दिवसात खाल्ले जाणारे बटाटा भजी आपण घरी नक्कीच करून पहा आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा आणि गरमागरम भजी तुम्ही तुमच्या घरी एन्जॉय करा।